हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। 23 एप्रिलला बारामती आणि राहुरी विधानसभेसाठी होणार मतदान। दर 4 मे रोजी पार पडणार मतमोजणी। निवडणूक आयोगाकडे घोषणा। पुण्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात बैठक। बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात दोघांमध्ये चर्चा। बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता। शरद पवारांचा पक्ष पोटनिवडणूक लढवणार नसल्याची न्यूज 18 मराठीला सूत्रांची माहिती। रितू तावडेंच्या नव्या कोऱ्या वाहनावर लावलेल्या लाल निळ्या दिव्यांमुळे वाद। महापौरांच्या वाहनावरील लाल निळे दिवे नियमबाह्य असल्याची शिवसेना उबाठा नेते मिलिंद नार्वेकरांची टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना डॉक्टर ऑफ सायन्स उपाधी प्रदान। महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून फडणवीसांचा सन्मान। एकोणीस तारखेला मनसेचा शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा। मनसेकडून मेळाव्याचा टीजर जारी। राज ठाकरे मेळाव्यात काय बोलणार याकडे लक्ष। तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, 5 राज्यांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं। 9 एप्रिलला केरळ आणि आसाम तर पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिलला मतदान। तमिळनाडूत 23 एप्रिलला मतदान। सर्व मतदानाचे 4 मे रोजी निकाल। पहिल्याच भेटीत 50,000चं बिल। 25 सौंदर्यवतींमुळे तरुण झाले पीडित। डेटिंग ॲपचं मुंबईतील मोठं रॅकेट उघड। आणि मुस्तफा खामेनींना रशियाच्या विमानानं मॉस्कोला आणलं। मॉस्कोत खामेनींवर शस्त्रक्रिया होणार। खामेनींच्या निकटवर्तीची अल जरीदा या वृत्तसंस्थेला माहिती। नमस्कार, मी प्रतीक्षा। न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीलाच पहिली बातमी आहे। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। सोबतच राहुरी विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होणार आहे। भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होते। तर केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील 5 राज्यातील विधानसभा निवडणुकींची घोषणा केली आहे। यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या तारखांची घोषणा केली। तर बारामती आणि राहुरीत 23 एप्रिलला मतदान पार पडणार आहे। तर त्याचा निकाल हा 4 मे रोजी जाहीर होणार आहे। There will be 8 by-elections also. That is Goa, Gujarat, Karnataka, Maharashtra, Nagaland and Tripura. The name of the constituencies are mentioned here and the reasons which will be circulated to you. And the schedule would be that the assembly constituencies for Goa, Karnataka, Nagaland and Tripura will be held, the polling will be held on 9th of April, and for the assembly constituencies of Gujarat and Maharashtra on 23rd. The counting shall be on 4th of May for all the cases. Thank you. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार विधानसभेची उमेदवार असण्याची शक्यता आहे। यामुळे शरद पवारांचा पक्ष हा बारामती पोटनिवडणूक लढणार नसल्याची माहिती न्यूज 18 मराठीला सूत्रांनी दिली आहे। पक्षांतर्गत बैठकीत निवडणूक न लढण्याचा निर्णय झाल्याची वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे। अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर उमेदवार न देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं भूमिका घेतली आहे। दरम्यान पुण्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात बैठक झाली। जिजाई निवासस्थानी दोघांमध्ये महत्त्वाची बैठक झाली आणि बारामती पोटनिवडणूक संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते।
तर आता बारामती राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली आहे. मात्र पोटनिवडणूक लढल्यास आम्ही लढायला तयार आहोत असंही विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित मानलं जात आहे, कारण त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारत कामकाजही सुरू केलंय. तर राहुरी विधानसभा मतदारसंघातील दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर आता इथेही पोटनिवडणूक लागणार आहे. त्यासाठी आता दिवंगत शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले इच्छुक असल्याची माहिती सध्या समोर येते. मला असं वाटतं की जर त्याची घोषणा झाली तर दोन्हीकडच्या निवडणुका या मला असं वाटतं की बिनविरोध व्हाव्यात आणि एकमताने सर्वांनी मिळून निर्णय करावा असा आम्ही प्रयत्न करू. पण आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला देखील तयार राहू. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात. त्यांच्या नव्या कोऱ्या गाडीवर लावण्यात आलेल्या लाल निळ्या फ्लॅश दिव्यांमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. या प्रकरणावरून आता नियमांचं उल्लंघन होत असल्याची टीका त्यांच्यावर केली जाते. केंद्र सरकारने मे 2017 मध्ये सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा वापरण्यास बंदी घातली होती. व्हीआयपी संस्कृती कमी करण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर बहुतांश सरकारी वाहनांवर लाल दिव्यांचा वापर थांबवण्यात आला. मात्र आता महापौरांच्या नव्या गाडीवर समोर लाल निळे फ्लॅश दिवे बसवण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. दिवसा देखील पोलिसांच्या वाहनांप्रमाणे हे दिवे लावले जात असल्याचं काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पूर्णतः बंदी आहे तर नक्की कोणाच्या सांगण्याने तुम्ही तो लावलात? मागच्या वेळेला पत्र दिलात बदलीचं, ज्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी स्टे आणलंय ते उठवण्याचा तुम्ही प्रयत्न केलात. मुळामध्ये तुम्हाला तो अधिकार आहे का? आणि तुमच्याच यांनी केंद्रातून आलेले निर्णय, राज्यातून आलेल्या निर्णयाला तुम्ही जर साफ नकार देत असाल कृतीतून, लिखाणातून, म्हणजे पत्राद्वारा, तर मला वाटतं याचं काय करायचं काय? आणि लाल दिव्याचा मोह तुम्हाला टाळता आला नाही का? नाही, आता असं आहे की त्याच्यावरती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीच बोलावं लागेल ना. आता मी कसं काय बोलणार? ते मुंबईच्या महापौर आहेत, प्रथम नागरिक आहेत. त्यांचं स्वप्न असेल लाल दिव्यातून फिरण्याचं. प्रत्येकाचं स्वप्न असतं लाल दिव्यातून फिरण्याचं. पण या देशामध्ये फक्त एकच व्यक्ती लाल दिव्याच्या गाडीतून फिरते, ते म्हणजे नरेंद्र मोदी. मला असं वाटतं मी त्याची माहिती घेतली. लाल दिवा गाडीवर वगैरे नव्हता, पण बॉनेटच्या ठिकाणी त्या ठिकाणी लाल दिवा होता. त्याच्यात काही महापौरांचा दोष नाही आहे. त्या संदर्भात राज्यामध्ये कोणीही लाल दिवे वापरू नयेत हा जुनाच आपला निर्णय आहे. त्यामुळे महापौरांना त्याची कल्पना आहे. मला असं वाटतं की विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारे टार्गेट करणं योग्य नाही. दरम्यान या वादानंतर आता मुंबई पालिका प्रशासनानं सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेच्या इतरही महत्त्वाच्या पदांवर असलेल्या नेत्यांच्या वाहनांना हे दिवे लावण्यात आले होते. मात्र 2 दिवसापूर्वीच प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर सगळ्या वाहनांवरचे हे दिवे काढून टाकण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. पाहुयात पुढची बातमी. धनगर आरक्षणावरून राज्यात अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. गेल्या 3 दशकांपासून आरक्षणाचा लढा हा धनगर समाज लढतोय. आता 16 तारखेला धनगर समाजाने आरक्षणासाठी आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जटिल असला तरी त्यावर सरकारने खुली चर्चा करण्याची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी केली आहे. सकारात्मक सरकार आहे असं मी माननीय रामराव उडकुते साहेब आता जे राज्यसभेचे खासदार झालेत त्यांच्या मुलाखतीमध्ये मी ऐकलं. सरकारलाही माझी विनंती आहे की धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जरी जटिल असला, नेमकं सोल्युशन काय आहे याच्यावरती खुली चर्चा झाली पाहिजे. हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा? कारण आम्ही हायकोर्टात हारलोय, आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये हारलोय. सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही याचिका दाखल केली होती की आम्हाला आता हायकोर्टमध्ये जायला परवानगी द्या, जे आमचे धनगरांचे दाखले रद्द झालेत आणि त्यामुळे आता परिस्थिती बदलली आहे.
यानंतर बातमी आहे पंढरपुरातून. पंढरपुरात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भगीरथ भालके शिवसेना शिंदे पक्षाच्या वाटेवर आहेत. भगीरथ भालके यांनी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढली होती. पत्नी नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके आणि 12 नगरसेवकांसह भगीरथ भालके शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. तर आमदार तानाजी सावंत यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीवर भगीरथ भालके यांचे फोटो झळकतायत. भालके यांच्या संभाव्य शिवसेना शिंदे गटात प्रवेशानं तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये असलेल्या काँग्रेस मनसे नगरसेवकांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिलंय. तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख भगीरथ भालके आहेत. भालके यांच्या शिवसेना शिंदे गटाच्या प्रवेशानं पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील राजकीय समीकरण बदलणार आहे. भालके यांनी सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केला तरी भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान आवताळे हे त्यांच्याशी जुळवून घेणार का याची उत्सुकता लागून राहिली आहे. तर आता येत्या गुरुवारी म्हणजेच 19 तारखेला मनसेचा शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिले. या मेळाव्याचा टीजर मनसेकडून आता जारी करण्यात आला आहे. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. आखाती देशातील युद्धाचा आजचा हा 16वा दिवस आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे सलग 7व्या दिवशी नागरिकांनी गॅस सिलेंडरसाठी गर्दी केली आहे. रत्नागिरीतील गॅस एजन्सीच्या बाहेर आज पुन्हा एकदा ग्राहकांच्या रांगा लागल्याचं दिसतंय. रविवार असतानाही नागरिक गॅस सिलेंडरसाठी गर्दी करतायत. तर जळगावच्या धरणगाव या शहरात गेल्या काही दिवसांपासून घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झालाय. सकाळी 7 वाजल्यापासून नागरिक गॅस एजन्सी बाहेर रांगा लावत आहेत. तर रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी नागरिकांना गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. मात्र जिल्ह्यात पुरेसा गॅस साठा उपलब्ध असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान केंद्र सरकारकडून तेल आणि गॅससह सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते. कुठेही तुटवडा पडू नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तर कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना केलंय. वितरणातल्या त्रुटीमुळे हे नाही, काँग्रेसच्या नेत्यांनी जे पॅनिक तयार केलेलं आहे त्या पॅनिकमुळे हे चाललेलं आहे. मोठ्या प्रमाणात जाणीवपूर्वक लोकांमध्ये पॅनिक तयार करण्याचं षडयंत्र हे काँग्रेस पार्टीने केलेलं आहे. वारंवार देशाच्या सरकारने, मंत्रालयाने, सचिवांनी हे सांगितलेलं आहे की घरगुती गॅस कुठेही तुटवडा आपल्याकडे नाही.